नमस्कार मित्रांनो, व्हीएम स्ट्रॅटेजीच्या नवीन भागामध्ये आपले स्वागत आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा आणि लवकर पाहायला मिळतील। तर मित्रांनो, मागील भागामध्ये आपण फॉरेक्स विषयी माहिती घेतली होती। जर तुम्ही ते भाग पाहिले नसतील तर तुम्ही ते जे फॉरेक्सचे जे भाग आहे ते आवर्जून पहा। आज आपण नवीन भागाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो, आरएसआय क्रॉसओव्हर। आरएसआय क्रॉसओव्हर म्हणजे काय असतो आणि मूव्हिंग एव्हरेज आणि आरएसआय यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे हे आपण बघणार आहोत। तर मित्रांनो बघा, ही जी ग्रीन लाईन दिसते त्याला आरएसआय लाईन म्हणतात आणि ही जी रेड लाईन आहे याला म्हणतात सिग्नल लाईन। हे तुम्ही चांगलं लक्षात ठेवा। बघा त्यांनी काय सांगितलं आहे, आरएसआय हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्राइस व्हेरिएशन। म्हणजेच काय, जर आरएसआय वरती गेला तर प्राइस पण वरती जाणार। जर आरएसआय ने कट सिग्नल अपवर्ड साइड, जर आरएसआय बघा या ठिकाणी जर आरएसआय कट दिलाय सिग्नल लाईनला वरच्या साईडला, तर आणि त्या ठिकाणी जर सस्टेन झालेला आहे हायर चार्ट्स मध्ये, तर त्या ठिकाणी प्राइस मित्रांनो वरती जाणार आणि बाय सिग्नल बनणार। जर आरएसआय ने कट सिग्नल लाईनच्या खाली दिला, मग सिग्नल लाईनच्या आरएसआय खाली आला आणि तिकडे सस्टेन राहिला हायर चार्ट्स मध्ये, तर मित्रांनो सेल सिग्नल बनतो आणि आपण हे प्रॅक्टिकली बघणारच आहोत। आता मित्रांनो, ही जी मी ग्रीन लाईन लावली आहे ही आरएसआय ची 7 आहे, 7 लाईन आहे आणि ही जी रेड सिग्नल लाईन आहे ही आरएसआय ची ही सिग्नल लाईन 10 आहे। हे कशा प्रकारे चार्ट्स मध्ये कशा प्रकारे इन्स्टॉल करायची, कशा प्रकारे लावायची हे तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे। पण सध्या आपण आरएसआय क्रॉसओव्हर आणि मूव्हिंग एव्हरेज यांचा कसा संबंध आहे हे आपण बघूया। तर मित्रांनो आपण पुढे जाऊया। बघा मित्रांनो, इथे समोर दिसत असलेला एक चार्ट्स आहे। या ठिकाणी बघा, माझा कर्सर दिसत त्या ठिकाणी व्यवस्थित बघा मित्रांनो, आरएसआय सिग्नल लाईनच्या वरती गेलेला आहे आणि त्याच वेळी मूव्हिंग एव्हरेजने पण रेड लाईनच्या मूव्हिंग एव्हरेज ग्रीन लाईन आहे ती वरती गेलेली आहे आणि आरएसआय इथे सस्टेन झालाय बघा, खाली आलाय पण तो खाली आलेला नाहीये, तो पुन्हा वरती गेलाय। म्हणजे इथे प्राइस वरती गेलेली आहे कारण का आरएसआय वरती गेलाय। त्यामुळे म्हणजे आरएसआय ने आपल्याला बघा ह्या ठिकाणीच इंडिकेशन दिलं होतं की प्राइस वरती जाणार आहे। म्हणजे मित्रांनो तुम्ही असं समजा की आरएसआय वरती गेला आणि त्याचबरोबर मूव्हिंग एव्हरेजने पण मूव्हिंग एव्हरेज पण वरती गेला, म्हणजे जी रेड लाईनच्या वरती ग्रीन लाईन, ही जी ग्रीन लाईन आहे मूव्हिंग एव्हरेजची ती E7 आहे आणि जी रेड लाईन आहे ती E29 आहे। बघा इकडे तुम्हाला दिसतंय आणि या ठिकाणी आरएसआय वरती गेला त्याप्रमाणे प्राइस पण वरती गेलेली आहे। मित्रांनो नीट बघा, आणि या ठिकाणी बाय सिग्नल बनला बघा, इथून किती प्राइस वरती गेलेली आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या सिनेरिओ मध्ये बघा मित्रांनो, इथे आरएसआय खाली गेलेला आहे परंतु मूव्हिंग एव्हरेज आहे खाली गेलेला नाही रेड लाईनच्या, म्हणजे या ठिकाणी सेल सिग्नल बनत नाही मित्रांनो, बरोबर आहे। काही थोड्या प्रमाणात प्राइस खाली आली आहे पण इथे प्रॉपर सेल सिग्नल नाहीये। तर प्रॉपर सेल सिग्नल कसा असतो हे आपण लाईव्ह चार्ट मध्ये जाऊन बघूया आपण। तर आता हे तुम्हाला कळलं असेल, आरएसआय वरती असेल आणि सस्टेन झाला असेल, त्याचबरोबर मूव्हिंग एव्हरेजने पण रेड लाईनच्या वरती तर क्रॉस ओव्हर दिला असेल वरती, तर प्राइस या ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या बारला आपण बाय करू शकतो आणि प्राइस वरती जाईल। तर आपण हे लाईव्ह चार्ट्स मध्ये मित्रांनो बघूया। आता बघा मित्रांनो, जे चार्ट्स ते लोअर टाइम फ्रेम आणि हायर टाइम फ्रेम यांच्या अनुषंगाने चालत असतात। तर हे तुम्हाला हा जे चार्ट्स पॅटर्न आहे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे। बघा इथे 15 मिनिट आणि H1 चा चार्ट आहे, H1 म्हणजे 1 अवरचा चार्ट असं एकमेकांशी संबंधित असतो। त्यानंतर H3 आणि डेलीचा चार्ट हा एकमेकांशी संबंधित असतो। डेलीचा चार्ट आणि वीकली चार्ट एकमेकांशी संबंधित असतो। वीकली आणि मंथली, मंथली आणि क्वार्टरली आणि क्वार्टरली आणि इयरली, म्हणजे हे चार्ट एकमेकांशी मित्रांनो संबंधित असतात आणि त्याच्यानुसारच जे सिग्नल बाय सेल सिग्नल बनत असतात आणि चार्ट वर्किंग करत असतात। तर मित्रांनो हे जे समोर स्क्रीनवर आहेत हे व्यवस्थित तुम्हाला पाठ करायला हवं आणि त्यानुसारच चार्ट वर्किंग करत असतात। हे आता आपण जरा प्रॅक्टिकली जरा बघूया। हा मित्रांनो, एक सांगायचं राहिलं, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर कमीत कमी 2000 या व्हिडिओला लाईक्स भेटले पाहिजेत। ही स्ट्रॅटेजी एवढी चांगली आहे की तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसू शकेल की प्राइस किती मोठ्या प्रमाणात वरती बायला गेलेली आहे, किती बाय आणि सेल सिग्नल कशा प्रकारे चांगल्या प्रकारे मिळतात। तर तुम्ही प्लीज या व्हिडिओला माझ्या कमीत कमी 2000 लाईक्स द्या, जेणेकरून मला पण व्हिडिओ बनवायला उत्साह येईल आणि तुम्हाला मित्रांनो नवीन नवीन स्ट्रॅटेजी तुम्हाला माहित पण नसेल अशा स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी आणेन, जेणेकरून तुम्हाला त्या ट्रेडिंग मध्ये खूपच उपयोगी पडतील।
जसे शेअर मार्केटच्या, जसे फॉरेक्सच्या, करन्सीच्या, कमोडिटीच्या सर्व स्ट्रॅटेजी तुम्हाला मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ मार्फत आणेन मित्रांनो. आता आपण लाईव्ह चार्ट्सवर जाऊया. आता मित्रांनो मी इथे शेरखानच्या लाईव्ह चार्ट्सवर गेलो आहे. शेरखानवर, हे शेरखानचं सॉफ्टवेअर आहे आणि इथे हा वरती दिसत आहे तो मूव्हिंग एव्हरेज आहे आणि हा एक तासाचा चार्ट आहे आणि या ठिकाणी जो कर्सर दिसतो त्या ठिकाणी विकलीचा चार्ट आहे मित्रांनो. बघा इकडे. तर मित्रांनो इथे मी एक एडलवाइज नावाचा शेअर घेतलेला आहे आणि इथे RSI आहे खाली. तर आता मित्रांनो बघूया, हा एडलवाइज शेअर आहे. या ठिकाणी बघा हा विकले शेअर आहे, म्हणजे थोडं हायर चार्ट आहे. हा हायर चार्ट मध्ये मुव्हिंग एव्हरेज 7 ने मुव्हिंग एव्हरेज 29 ला खाली क्रॉसओव्हर दिलेला आहे आणि प्राइस खाली खाली आलेली आहे. हे RSI ने आपल्याला आधीच दाखवलंय बघा मित्रांनो. या ठिकाणी बघा प्राइस इथून जेव्हा खाली येत होती तेव्हाच RSI ने खाली क्रॉस ओव्हर दिलेला आहे बघा मित्रांनो आणि त्याच्यानंतर प्रॉपर सिग्नल बनला इकडे आणि प्राइस खाली आली आहे. म्हणजे RSI ने आपल्याला एक 4-5 आठवडे आधीच सिग्नल दिला होता की प्राइस खाली येणार आहे एडलवाइज या शेअरची. आणि हायर चार्ट्स मध्ये जर मित्रांनो जर सेलिंग होत असेल, म्हणजे हे हायर चार्ट्स हा जर बेरिश असेल तर लोअर चार्ट मध्ये पण मित्रांनो, म्हणजे बघा इथे 1 तासाचा चार्ट आहे किंवा अर्ध्या तासाचा आहे, 15 मिनिटाचा आहे, तर तिथे पण तुम्हाला बेरिश सिनारिओज भेटणार. तर ते आपण बघून घेऊया. बघा दिसतंय मित्रांनो प्राइस खाली 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 येते, कारण त्याचे हायर चार्ट्स एडलवाइज शेअरचे हायर जे चार्ट्स आहे विकली, हा विकली जो चार्ट्स आहे तो पण काय आहे बेरिश आहे. त्यामुळे लोअर चार्ट्स मध्ये पण मित्रांनो सेलिंग होत आहे. बघा इथे प्राइस खाली आली, पुन्हा वरती गेली, तर तुम्हाला वाटेल की प्राइस वरती जाते. बघा पण वरती नाही, ती प्राइस खाली 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 येते. जर तुम्ही त्याचा पूर्ण ट्रेंड बघितलात तर तुम्हाला ट्रेंड दाखवतो मित्रांनो. बघा दिसते तुम्हाला मित्रांनो, द प्राइस खाली खाली येते. आणि त्यावेळी पण बघा या ठिकाणी जेव्हा प्राइस स्मॉलर चार्ट्स मध्ये, म्हणजे हा 1 तासाचा चार्ट आहे, तर इथे बघा मित्रांनो RSI खाली आलेला आहे आणि क्रॉस ओव्हर दिलेला आहे आणि त्याच वेळी प्राइस पण खाली आलेली आहे. पण मित्रांनो RSI ने आधीच आपल्याला कळलं की प्राइस खाली येणार आहे आणि त्याच वेळी वरती मुव्हिंग एव्हरेज जो ग्रीन लाईनने रेड लाईनला खाली क्रॉस ओव्हर दिलाय आणि RSI खाली सस्टेनच आहे बघा. आणि त्यामुळे प्राइस किती खाली आलेली आहे बघा. म्हणजे प्राइस मित्रांनो 722 समथिंग पासून ते 673 पर्यंत खाली आलेली आहे बघा. म्हणजे RSI आपल्याला किती लवकर, म्हणजे जवळ 4 ते 5 आठवडे RSI आपल्याला इंडिकेशन देतो आहे की प्राइस खाली येणार आहे. म्हणजे ही स्ट्रॅटेजी किती प्रॉपर वर्किंग करते बघा. आणि याच्याबरोबर या चार्ट बरोबर आणखीन पण मी काही टेक्निकल स्ट्रॅटेजी वापरणार आहे, हे पण तुम्हाला फ्युचरमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. पण सध्या RSI आणि मुव्हिंग एव्हरेज कशा प्रकारे वर्किंग करतात हे तुम्हाला मी लाईव्ह चार्ट्सवर दाखवलं आहे आणि त्या बघा प्राइस किती खाली आलेली आहे. आता आपण एडलवाइज शेअरचा जरा हायर चार्ट आणखीन बघूया, मंथलीचा चार्ट बघूया आपण. बघा मंथली चार्ट्स मध्ये पण बघा मित्रांनो RSI ने क्रॉस ओव्हर सिग्नल लाईनच्या खाली दिलेला आहे आणि प्राइस पण खाली आलेली आहे. पण इथे मित्रांनो मुव्हिंग एव्हरेज पूर्णपणे खाली आलेला नाहीये इकडे, म्हणजे E29 ला त्याने खाली क्रॉस केलेलं नाहीये. पण RSI ने सांगितलंय की प्राइस खाली येणार आणि प्राइस खाली आलेली आहे. इथे प्राइस 1000 वरून 1055 वरून 1155 वरून प्राइस 673 पर्यंत आलेले. म्हणजे RSI ने आपल्याला हायर चार्ट्स मध्ये आधीच इंडिकेशन दिलं होतं बघा की प्राइस खाली मित्रांनो येणार आहे. म्हणजे किती परफेक्ट स्ट्रॅटेजी आहे बघा ही. म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे हायर चार्ट्स आणि लोअर चार्ट्स यांचा एकमेकांशी संबंध असतो. जर हायर चार्ट्स मध्ये जर बेरिश हायर चार्ट बेरिश असतील तर लोअर चार्ट्स मध्ये पण तुम्हाला बेरिश, म्हणजे तिकडे पण सेलिंग चालू असणार आहे. पण लोकांना आपल्याला हे माहित नसतं की त्यांना वाटतं की प्राइस थोडीशी वरती गेली तर शेअर वरती जाणार आहे, पण असं नसतं मित्रांनो. तर तुम्हाला हायर चार्ट आणि लोअर चार्ट यांचं कोरिलेशनने तुम्हाला ट्रेडिंग करावी लागते. तर मित्रांनो आज तुम्हाला मी जे दाखवलंय ते एडलवाइज या शेअरचं तुम्हाला मी शेअर एडलवाइज चार्ट बद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता आपण जरा टाटा मोटर बद्दल बघूया. बघा इथे मी मित्रांनो टाटा मोटर्सचा 1 तासाचा चार्ट आहे, तिथे आपण जरा डेलीचा चार्ट लावूया.
बघा इथे डेली चार्ट लावलाय आणि डेलीच्या चार्ट्स मध्ये मित्रांनो बघा इथे मुव्हिंग एव्हरेजने म्हणजे ग्रीन मुव्हिंग एव्हरेजने रेड मुव्हिंग एव्हरेजला खाली क्रॉसवर दिलाय आणि RSI बघा RSI पण खालीच आहे, थोडासा वरती येतो थोडासा खाली येतो, वरती येतो थोडासा वरती, पण त्याचा जो ट्रेंड आहे तो खाली आहे. असं का होत असावा मित्रांनो? तर त्याचे हायर चार्ट्स हे ब्रिज असतील तर आपण ते बघूया. इथे आपण राईट हँड साईडला इथे आपण मित्रांनो विकलीचा चार्ट लावूया. इथे WW की विकली चार्ट येतो, हे तुम्हाला नंतर मी सांगणारच आहे कशा प्रकारे असतं. बघा मित्रांनो या ठिकाणी बघा मुव्हिंग एव्हरेजने ग्रीन मुव्हिंग एव्हरेजने रेड मुव्हिंग एव्हरेजला खाली क्रॉसवर दिलाय आणि RSI ने आपल्याला हे आधीच सांगितलंय. बघा मित्रांनो RSI आधीच खाली आला होता आणि त्याने सांगितलं की प्राइस खाली येणार आहे आणि प्राइस खाली आली. म्हणजे उदाहरणार्थ मला 1095 मित्रांनो ही 780 पर्यंत मित्रांनो प्राइस खाली आली बघा. आणि RSI इथे हायर चार्ट मध्ये विकली चार्ट मध्ये सस्टेन आहे, खाली आहे, त्यामुळे प्राइस खाली 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 आली जाते आणि ही खाली प्राइस आणखीन जाऊ शकते. मित्रांनो एक लक्षात ठेवा, जेव्हा प्राइस ही ग्रीन मुव्हिंग एव्हरेज आहे म्हणजे तो E7 आहे, त्याला जेव्हा तोडून खाली येते तेव्हा ती पहिल्यांदा मुव्हिंग एव्हरेज E29 पर्यंत जाणार आणि त्याच्यानंतर ती खाली येणार. पण RSI आपल्याला आजच्या भागामध्ये आपण एवढंच बघणार आहोत की RSI आणि मुव्हिंग एव्हरेज कशा प्रकारे एकमेकांना संबंधित आहेत आणि RSI कशा प्रकारे खूप लवकर इंडिकेशन देतो की एखाद्या शेअरची प्राइस खाली येणार आहे की नाही. हे तुम्ही याचा पुरेपूर अभ्यास करा, तुम्हाला याचा चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रसिद्धी येईल की RSI हा 7 आणि 10 चा किती चांगल्या प्रकारे आपल्याला इंडिकेशन देतो एखाद्या बायचा किंवा सेलचा. आणि इकडे बघा टाटा मोटर मध्ये प्राइस हायर चार्ट्स मध्ये खाली आलेली आहे आणि लोअर चार्ट्स मध्ये पण हा बेरिश चार्ट झालेला आहे. आता आपण जरा इथे मित्रांनो एक तासा चार्ट लावूया. आता एक तासा चार्ट आहे, एक तासा चार्ट मध्ये मित्रांनो बघा इथे जर तुम्ही ट्रेंड बघितला, कर्सर जर बघितला, जर तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा बघा काय आहे, ट्रेंड खालीच आहे बघा. प्राइस ही सर्व खाली 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 येते, थोडीशी वरती तुम्हाला जाते, प्राइस दिसते, पुन्हा खाली येते, पुन्हा वरती येते, पुन्हा खाली येते, पुन्हा वरती येते, पुन्हा खाली येते. ही थोडीशी प्राइस वरती जाते ना, तिकडे पण मित्रांनो बाईंगची अपॉर्च्युनिटी असते, पण त्याला काय म्हणतात ते आपण नंतर बघूया, त्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. आणि मित्रांनो बघा इकडे एक जर आपण इंट्राडे साठी जर याचा वापर करायला घेतला RSI चा, समजा मी आता एक तासाचा चार्ट वापरला आहे तर या ठिकाणी बघा RSI ने वरती सिग्नल दिलेला आहे, म्हणजे सिग्नल लाईनच्या वरती RSI गेलेला आहे आणि त्यावेळी मुव्हिंग एव्हरेज पण वरती गेलेला आहे आणि मुव्हिंग एव्हरेजने पण बाईंगचा सिग्नल दिला आहे. तर त्यावेळी बघा प्राइस किती वरती गेलेली आहे, म्हणजे उदाहरणार्थ मित्रांनो 698 वरून 709 720 पर्यंत प्राइस गेलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे बघा इंट्राडे मध्ये पण तुम्ही RSI चा वापर करू शकता, पण तुम्हाला RSI चा वापर योग्य प्रकारे करता आला पाहिजे. ही जी स्ट्रॅटेजी एकदम परफेक्ट स्ट्रॅटेजी आहे, याचा तुम्ही प्रॉपर अभ्यास करा. आणि मित्रांनो याच्या पुढे सर्व स्ट्रॅटेजी तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आता थोडंसं तुम्हाला मी एक 2 शेअरचे चार्ट तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले आहेत, तर ह्याच्या पुढे मी स्पेशल याच्यावर व्हिडिओज बनवणार आहे. आणि आता मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की RSI कशा प्रकारे वर्किंग करतो. तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो, प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता तुम्हाला जी स्ट्रॅटेजी दाखवली किती परफेक्ट आहे तुम्ही बघितलीच असेल. तर मित्रांनो आता मी इथे स्टॉप करतो. तर मित्रांनो नमस्कार.